आणखीन एक महत्त्वाची बातमी, एकाला पुण्यातून परदेशात जायला कोणी मदत केली? निलेश घायवळचं नाव न घेता अजित पवारांनी हल्लाबोल केला। गेल्या काही वर्षांमध्ये गुंड लोकांना कोणी उमेदवारी दिली असं देखील अजित पवार विचारतायत। एकूणच नाव न घेता भाजपवर अजित पवार बोलतायत। तर आम्ही बोलायला लागलो तर पवारांना अडचण होईल असं थेट प्रत्युत्तर अजित पवारांना रवींद्र चव्हाणांनी दिलंय। या संदर्भात मी पुण्याच्या प्रेसमध्ये बोलणार आहे। त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे, कारण माझ्या एका सहकार्याने सांगितलं, एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? जरा डोकं खाजवा आठवा। पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कोणी दिला? कसा गेला? काय गेला? त्याचं जरा नीटपणे चौकशी करा। आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, त्याचंही रेकॉर्ड काढा। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए, जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे। ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलतायत। खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे।